श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 23। माझा बोलविता धनी। आज दुपारी भोपाळहून गिरीश जोशी यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला की पुण्ययोगी पापात्मा आणि पापयोगी पुण्यात्मा या शब्दाचा काय अर्थ आहे, कृपया आपल्याला निरूपण करता येईल का? मी क्षमस्व, हा विषय खूप गहन आहे असं उत्तर देऊन विषय मोठा आहे, पाहू बाबा काय सांगतात असं कळवलं. काहीच संदर्भ आणि निरूपणाचा अधिकार नसताना विषयाला हात घालू नये ही ठाम भूमिका. पण दुपारी थोडं निवांत असताना श्रीमद भगवद्गीतेतील शुचिनाम श्रीमताम गेहे या श्लोकाशी हा विषय संबंधित आहे याची भावना उपजली आणि अचानक इतकी गाढ झोप आली की बसलो तिथेच झोपेच्या अधीन झालो. काहीच वेळात श्रीपाद म्हणाले, काय अवघड आहे त्यात? माझ्या वडिलांचे, माझ्या भावांचे आणि माझे उदाहरण देऊन सांग. हे झालं आणि मी उठून लिहायला बसलो. ते लिखाण खाली पुन्हा देत आहे. ही पोस्ट केल्यावर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची धाकटी बहीण रत्नाई आठवली, जिच्यामुळे भीमा अमरजा संगम ते गाणगापूर मधील 8 तीर्थस्थाने म्हणजे अष्टतीर्थ उजेडात आली. साक्षात दत्तात्रेयांच्या सख्या बहिणीला कुष्ठरोग व्हावा, परंतु श्री गुरु उत्तर भारतातून 30 वर्षांनी लाड कारंजाला घरी परत आल्यावर बहिणीनं माझं पुढं काय हे विचारल्यावर श्री गुरूंनी तिला सांगितलं, तू मागील जन्मी अशी अशी पाप केली आहेस ज्या योगे तुझा नवरा तुझा त्याग करेल आणि यथावकाश तुझ्या अंगावर कुष्ठरोग होईल. त्यावेळी तू दक्षिणेला भीमा अमरजा संगमावर ये, तिथं आपली भेट होईल. त्यानुसार ती यथायोग्य वेळी गाणगापुरात पोहोचली आणि पापविनाश तीर्थाशेजारी राहिली आणि व्याधीमुक्त झाली. भाऊ जरी असला तरी त्यांच्यात गुरु पाहून ती श्री गुरूंना शरण आली आणि तरली. आपण तर दत्तप्रभूंचे थेट नातेवाईकही नाही आणि नाही आपण दत्तप्रभूंना संपूर्ण शरण आहोत. आपण पापात्माच आहोत, म्हणून तर मानवी जन्मात आहोत. पापात्म्याच्या अवस्थेतून पुण्यात्म्याच्या अवस्थेत जायला काय लागतं तर फक्त स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून दत्तप्रभूंना संपूर्ण शरण जाणे. पुण्ययोगी पापात्मा आणि पापयोगी पुण्यात्मा. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समाः शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. श्रीमद भगवद्गीता 6वा अध्याय 41वी ओवी. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. एक प्रश्न सर्वांना सरसकट पडतो की अमुक एक खूप पाप करतो पण त्याला दुःख काय चीज आहे ते माहीत नाही, आणि अमुक एक पराकोटीचा धार्मिक पुण्यकर्म करणारा आहे पण त्याच्या आयुष्यात सुख म्हणजे काय असतं ते माहीतच नाही. हे असं कसं? मग मीच का चांगला वागू? माझ्या बाबतीतच असं का घडतं? कुठलीही घटना, मग ती बारीक सारीक का असेना, तिला जुने संदर्भ असतात. कोणताही निर्णय, निकाल हा जुने संदर्भ पाहिल्याशिवाय होत नाही. न्यायाधीश न्यायालयात मेजवर बसलेले असतात. केस सुनवाईला आली की ती फाईल त्यांच्या समोर ठेवण्यात येते. त्यातील महत्त्वाच्या संदर्भांना पॉइंट आउट करण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी स्लिप लावलेले असतात. न्यायाधीश ते कागद बारकाईने वाचतात, सर्व बाजू ऐकून घेतात आणि नंतर निर्णय देतात. तो निर्णय दिल्यानंतर लागू होईपर्यंत काही काळ जातो. ही झाली सरकारी न्याय व्यवस्था. आता ज्याच्यावरून सरकार हे विशेषण आलंय ते सरकार म्हणजे परमात्मा हा सर्व सत्याधीश आहे व सृष्टी चालनात एकमेव कोर्ट आहे. त्याच्या आधीही आणि नंतरही कोणतं कोर्ट नाही. तो निर्णय देतो
तो योग्य वेळी आणि योग्य स्थळी अंमलात येतो. त्याच्या निर्णयावर अपील वगैरे नसतं. एखादा पुण्यवंत रस्त्याने व्यवस्थित चालला असतो. बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाचा कंट्रोल सुटतो आणि काही क्षणात तो या पुण्यवंताला धडकतो. पुण्यवंत गंभीर जखमी होऊन कित्येक वर्षे ते परिणाम भोगतो आणि मरणही पावतो. त्याला धडकणारं वाहन एखादं पापीही चालवत असतो. असं का, याची उत्तरे नाही मिळत. उत्तरं मिळाली असं अजून कधी झालं नाही. जो याचं तटस्थपणे मनन करतो त्याला ही कारण मीमांसा समजते, पण तो बोलत नाही. कारण बोललं की ती परमात्मारूपी सुप्रीम कोर्टाच्या कार्यवाहीमध्ये ढवळाढवळ ठरू शकते. म्हणून मोठी लोक शांत असतात, साक्षी भावाने सर्व आकलन करत असतात. विश्वात कोणी कुठेही असो, मानो या ना मानो, प्रत्येक जीव हा भगवद्गीतेतील प्रतिपादित कायद्यांना बांधला गेलेला आहे. ज्याने गीता सांगितली त्या श्रीकृष्ण परमात्म्याने रामावतारात झाडामागून सोडलेल्या बाणाचे प्रायश्चित्त कृष्णावतार सोडताना घेऊन स्वतः घालून दिलेल्या नियमांचे प्रॅक्टिकल जगासमोर ठेवले आहे. श्रीकृष्णाचे गुणगान करताना विष्णू सहस्रनाम रचून शरपंजरीवर प्राण सोडते वेळी भीष्म पितामहांनी फुलपाखराला टोचलेल्या काट्यांचे प्रायश्चित्त घेतले आहे. श्रीपादांचे वडील अप्पलराज शर्मांचे घराणे ऐनवल्ली गावचे पाटील. पण या पाटील पदावर असताना वसुलीसाठी नागरिकांना जो त्रास दिला गेला, त्यामुळे साक्षात दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांचे मोठे भाऊ आंधळे आणि पांगळे. स्वतः श्रीपादांना बालवयात मातेचे दूध कमी मिळाले. एवढंच काय, वडिलांकडे गाय घेण्या इतपत धन नाही, स्वतःचं घर नाही, पाहुणे आले तर त्यांना जेवण करण्यासाठी साहित्य नाही. त्यासाठी तांदूळ डाळ उधारीवर आणली तर त्यावर भरमसाठ व्याज. अप्पलराज तर पूर्वजन्मीचे विष्णुदत्त. शंकर भट्टास कावळे साप चावले, त्याला गाढवावरून वल्लभदासाकडे आणण्यात आलं. हे सर्व कर्म करताना झालेल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या बंधनातून म्हणजे कर्मबंधनातून होते. यातून कुणाचीही सुटका नाही. कर्मबंधनामुळे सृष्टी पुण्ययोगी पापात्मा आणि पापयोगी पुण्यात्मा यांनी भरलेली आहे. यात जे निर्लेप येतात ते साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, गोपाल बाबा महाराज, ते भक्तांनी कर्मबंधनातून सवलत मिळावी यासाठी सातत्याने केलेल्या प्रार्थनांमुळे. कारण सुप्रीम कोर्ट श्रीपाद श्रीवल्लभांनी दिलेल्या निर्णयांवर अपील नसते, पण क्षमा याचना जरूर असते. शिक्षा भोगत असताना नित्य नियमाने जर श्रीपादांना आत्मसमर्पण करून दया याचना करत राहिल्यास शिक्षेत सवलत मिळते. शिक्षेचे प्रमाण, शिक्षेचा कालावधी कमी होतो. फाशी जन्मठेपेवर व जन्मठेप सुटकेवर कमी कमी होत जाते. अकाली मृत्यू ही फाशी आहे, तर घरोघरी अनंत समस्यांनी त्रस्त ही जन्मठेप आहे. जितका लवकर दयेचा अर्ज जाईल तितकी लवकर सुटका होईल आणि स्वतःच्या खऱ्या घरी म्हणजे आहे तिथे दत्त भक्तीत जीव रंगून जाईल. यासाठी श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. पण तो मंत्र देणाऱ्या साईनाथांवरच आक्षेप घेतले तर श्रीपाद दया याचना अर्ज कसा स्वीकारतील? मला प्रत्यक्षात सद्गुरू भेटला नव्हता. मी गाणगापूरला जाई त्यावेळी भीमा अमरच्या संगमात स्नान करताना मनोमन दत्तात्रेयांना प्रार्थना करीत असे. तुमची भक्ती कशी करायची हे सांगायला मला कोणी गुरु नाही. माझं आजवरचं आयुष्य पाहिलं तर मला माहीत आहे की माझं प्रारब्ध पराकोटीचे खराब आहे. मी खूप पापी आहे. मला पुण्यकर्म जमत नाही. पण विश्वात एकमेव तुम्ही असे आहात की जे माझं खराब कर्म खाक करून टाकू शकता. तरी या भीमा अमरजेत मला शुद्ध करा. मला ज्ञान द्या, मला अक्कल द्या, योग द्या, दर्शन द्या. माझी लायकी नाही पण मला दर्शन द्या. एक दिवस घरी असताना पहाटे दृष्टांत झाला की गावी मी राहत असे ती इमारत दत्तात्रेयांनी पेटवून दिली आहे आणि तिच्या छतावर आगीमध्ये लहानपणामधला मी
जळून खाक होत आहे. हे दृश्य त्या आगीच्या कडेला उभे राहून मीच पाहत आहे आणि माझ्या शेजारी 3 मुखी दत्त माझा उजवा हात धरून उभे आहेत. पुण्ययोगी पापात्मा आणि पापयोगी पुण्यात्मा या नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाणं म्हणजे जीव आहे आणि नाणं गर 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 फिरत आहे म्हणून सृष्टीक्रम आहे. नाहीतर परमात्म्याने अवतार धारण करायला प्रयोजन काय? हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.